निकाल लागलेला आहे, कसं बघताय पूर्ण निकालाकडे? बघताय म्हणजे जसं आपण बघितलं तसंच आम्ही बघितलं. एकंदर म्हणजे गंमत बाजूला जर सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये. हा निकाल अपेक्षित होता, कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे. मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो. आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे. साधारणपणे 65 लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं, मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे. ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंगने असेल, वोट चोरीच्या प्लॅनिंगने असेल, ईव्हीएमच्या प्लॅनिंगने असेल, जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पदासाठी म्हणजे पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती. त्यांना बरोबर आता त्यांनी त्या आवाक्यात आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे, हे आपण पाहतोय. नक्कीच ना, आपण पाहिलं असेल साधारणपणे कुठचा बूम पाहिजे तुम्हाला? नाही, त्यांचं दिसत नाही त्यांना. करा दारुण पराभव झालाय काँग्रेसचा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव त्यांचा सुद्धा पराभव. नक्कीच आपण पाहिलं असेल तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता, तो म्हणजे जॉब्स, नोकऱ्या. आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे. दुसरं म्हणजे आपण पाहतो नेहमीपणे एक अँटी इन्कम्बन्सी असते. प्रो इन्कम्बन्सी जरी असली तरी भाजप किती लढलं होतं? 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स. म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं. पण आता मी विनंती करेन भाजपला की आता बिहार, महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या. तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका. तसंच UN जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका. तिथे पण तुमचा काय एक दबदबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या. तुम्ही पॅटर्न बघा. मध्यंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी वोट चोरी कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या राज्यात झाली हे दाखवलं. कर्नाटकाचं असेल किंवा इतर मग छत्तीसगड वगैरे असेल. हरियाणामध्ये तर ब्राझिलियन मॉडेल ह्यांचेच फोटो कितीतरी वेळा छापले होते आणि सरासर आपण पाहतोय सगळीकडे ती वोट चोरी झाली होती. त्यानंतर आम्ही वरळीत काय झालं हे दाखवलं. लवकरच अजून मुंबईत आणि महाराष्ट्रात काय झालं हे दाखवणार आहोत. पण थोडं सोफिस्टिकेशन करत गेलेत भाजप. पहिलं हरियाणामध्ये आपण पाहिलं असेल सरासर आपण पाहतोय तिथे सर्रासपणे त्यांनी फोटो असेच छापलेत जे ब्राझिलियन मॉडेल असतील किंवा कोणाचे असतील. महाराष्ट्रामध्ये थोडं सोफिस्टिकेशन आणलं आणि बिहारमध्ये मला वाटतं त्यांनी आता चिंताच सोडलेली आहे की कोणी आपली चोरी पकडेल. त्याचबरोबर काल आणि परवा रात्री, कारण हे नुसतं निकाल आल्यानंतर नाही तर काल आणि परवा रात्री आपण पाहिलं असेल स्ट्रॉंग रूम मध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न केला, ट्रक कुठे स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न होता, व्हीव्हीपॅटच्या स्लिप मिळत होत्या. हे सगळं तर पाहिलंच. पण मतदानाच्या दोन्ही फेजमध्ये आपण पाहिलं असेल अनेकदा आपण देखील आणि विरोधी पक्षांनी देखील अशी काही उदाहरणं लोकांसमोर आणलेली आहेत. कोणी पुण्यात मतदान केलंय त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केलंय, कोणी दिल्लीत मतदान केलंय त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केलंय, कोणी उत्तराखंडमध्ये केलंय त्यांनीच जाऊन तिथे केलंय. वाराणसीचे तर भाजपचे पदाधिकारी जाऊन बिहारमध्ये मतदान करत होते. हे आपण दिसतंय, सरळपणे आपलं दिसतंय. आणि हे जरी आपण पाहून देश म्हणून शांत बसणार असू तर मला वाटतं असंच डिक्टेटरशिपला आमंत्रण देत आहोत. राहुल गांधी आणि भूमिका मांडली त्या भूमिकेला मुख्यमंत्री आहे ते विषारी प्रयोग होतात आणि या विषारी प्रयोगाला उत्तर आहे ते बिहारमधून भेटलेलं आहे. पुढचं मिशन बंगालमध्ये. हो, पण त्यांनी काय मिशन घेतले की निवडणूक आयोगाच्या उत्तर द्यायला आम्हाला? म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी आरोप करतो निवडणूक आयोगावर आणि फडणवीस साहेब आमच्यावर आरोप करतात. निवडणूक आयोगाचे ते स्पोक्सपर्सन बनलेत का? भाजपला कधीपासून हा ठेका दिला त्यांनी? तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी थेट आरोप केले ठाकरेंवरती डायरेक्ट का ठाकरे हे मुंबईचे गुंड आहेत. त्यांनी हा शब्द वापरला, डाकू आहेत. कधी 25 वर्ष झाली मुंबई लुटली. बघा, अशा चिल्लर लोकांना मी उत्तरं देत नाही. त्यांना खरं तर मुंबईचा आत्ता आठवलेला आहे, त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती. तर जाऊ दे. ठाकरे पार्टीबद्दल बोलला की जर इंडिया आघाडीने लवकरात लवकर सीट शेअरिंग जर डिक्लेअर केलं असतं, मुख्यमंत्री पदाचं नाव जर डिक्लेअर केलं असतं तर तशी परिस्थिती झाली नसती. विधानसभेला पण जर उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीचा चेहरा दिला असता तर आमचंही नुकसान झालं नसतं. बघा, आता हे सगळं वेगळ्या अनालिसिस मधून पुढे येऊ शकतं. पण सत्य परिस्थिती ही आहे की जिथे वोटची चोरी झालेलीच आहे. आता आपण मुंबईतल्या त्या दिवशी पाहिलं वरळीसारख्या मतदारसंघामध्ये, या मतदारसंघामध्ये आम्हाला फोटोचे अनॉमलीज म्हणजे फोटोचे एरर न पकडता
साधारणपणे बाकीचा जो फ्रॉड पकडलाय तो 19,333 मतदारांचा फ्रॉड पकडलेला आहे. जो वरळी मतदारसंघात एवढा फ्रॉड असेल तर मग बाकीचं काय? ठाकरे सेवक भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता की रिजनल पार्टी संपवण्याचा तो प्रयत्न ब्राझीलचा की भारतातला पहिला हा विचार आहे? पंतप्रधानांनी आता भाषणामध्ये सांगितलं की दक्षिणेतली जी काही राज्य उरलेली आहेत तामिळनाडू असेल किंवा मग पश्चिम बंगाल असेल याच्यामध्ये देखील आपल्याला सत्ता आणायची आहे असं ते म्हणतात. नक्कीच, पण म्हणून तर मी सांगतो ना, म्हणजे मी त्यांना उत्तर म्हणून नाही, पण भारतीय जनता पार्टीला ह्याच शुभेच्छा देतो की लवकरात लवकर त्यांनी USA, युनायटेड किंगडम, कुठे कुठे एफटी आता करणं बाकी आहे, तिकडचं पण सत्ता प्राप्त करावी, म्हणजे एफटी हा विषयच नाही येणार. ठाकरे सेवक तर आपण नगरसेवक असे पोस्टर मुंबईमध्ये लागले होते काही ठिकाणी. म्हणजे काय ठाकरे सेवक तर आपण नाही, पण हे काय कोण काही हे नाही, आगा नाही पिछा नाही, असे पोस्टर कुठेही लागू शकतात. मुंबईची सेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण पाहतोय अनेक वर्ष करत आला आणि म्हणून तर आम्हाला आशीर्वाद राहुल मिळतो. गांधी आणि तुम्ही वोट चोरीचा मुद्दा इनफॅक्ट सगळेच पक्ष उपस्थित करत आहात विरोधक. मात्र आपण पाहिलं तर मग बिहारमध्ये अनेक वेळा वोट चोरीचे प्रेझेंटेशन देऊन देखील हे रिझल्ट आलेत. महाराष्ट्रामध्ये किंबहुना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून ह्याचं उत्तर एकच आहे की जी आम्ही वोट चोरी पकडलेली आहे त्याच्यावर मोठ्या संख्येत आमचं काम चालू आहे. आता 7 तारखेला पहिलं तर प्रारूप यादी येणार होती, ती काल येणार होती 14 तारखेला, ती काल पण नाही आली, आणि आता 20 तारखेला, म्हणजे 2 ह्याच्यात शक्यता असू शकतात. एक, आमच्या सगळ्यांचा धसका घेऊन निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काम करते आणि ऑब्जेक्शन घ्यायला आम्हाला 8 दिवस 20 तारखेपासून देईल. दुसरं म्हणजे जे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये गेले, दिल्लीमधून आता बिहारमध्ये गेले, ते मतदार परत मुंबईत यायला वाट पाहते निवडणूक आयोग. मग त्यांची नावं आली की ते प्रारूप यादी जाहीर करतील. या दोन्ही शक्यतेमधून उद्या निवडणूक आयोगाने, म्हणजे भाजपने नाही, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं मला. पीएम मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस हा आता मुस्लिम लीगी काँग्रेस बन गई है. मला वाटतं पंतप्रधानांनी अशी टीका करणं ही योग्य नाही. त्या पदाचं गरिमायक पाळणं गरजेचं आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगेन की आज या देशाने पाहिलेलं आहे की वोट चोरी ही दिसत आहे, उघडपणे दिसत आहे. आणि ज्ञानेश कुमार जे खरं तर निवडणूक आयोग म्हणून, म्हणजे एका काळी आपल्याकडे TN सेशन साहेबांसारखे इलेक्शन कमिशनर होते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता भाजपच्या कार्यालयात काम करणारे हे निवडणूक आयोगचे लोक झालेले आहेत. केलं की जे आता बिहारमधून मतदान करून राहिले ते आता मुंबईच्या निवडणुकीची वाट बघतायत, म्हणजे ते मुंबईमध्ये देखील मतदान. हा फ्लोटिंग वोटर बेस आहे आणि माझं मत हे आहे, स्पष्टपणे ठामपणे हे आहे की देशात एक कॉमन मतदार यादीचा एक लिस्ट असावी. ती लिस्ट सगळीकडे जगजाहीर असावी. मग तुम्ही त्याला आधार लिंक करा, बायोमेट्रिक करा, जे काही असेल, पण हे केल्यानंतर तुम्ही एका राज्यात किंवा एका वर्षात एकाच राज्यात तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हे भाजपसाठी परत परत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे नेतात भाजपचेच कार्यकर्ते तो सगळं, आणि मग जिथे काही नाहीये तिथे बोगस मतदार आहेत. सर, एकंदरीत सत्ताच्या मोर्चामध्ये जी भूमिका मांडण्यात आली होती की मतदार याद्या निर्दोष केल्याशिवाय तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार नाही, मग संपूर्ण विरोधी पक्ष जो काही असेल. आता मतदार यादी तर येऊ द्या, 2दा तर पुढे ढकलली आहे, एक आठवड्याने पुढे ढकलतात मतदार यादी. ही भीती कसली आहे निवडणूक आयोगाला? मुंबईमध्ये अनेक हॉटेलमध्ये तुमच्या युनियन आहेत. याच युनियनपैकी आज ताजलँड्स येथे एक गोंधळ आहे तो पाहायला मिळाला. नक्की काय प्रकार झाला त्या ठिकाणी? एक आपण पाहिलं असेल, दुसरी एक छोटासा गट घुसायचा प्रयत्न करतोय. तिकडच्या जे आमचे कामगार आहेत, कामगार सेनेतले, त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो, सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आम्ही मोडून काढू. महाराष्ट्र विधानसभेमध्ये हे असे अचंबित करणारे निकाल जेव्हा पुढे येतात याचा देशाच्या भविष्यावर काय परिणाम होईल? आता तुम्ही शब्द काय वापरलात? अचंबित झालात ना तुम्ही. म्हणजे वर्षानुवर्ष जे निवडणुका पाहतायत ते जर अचंबित होत असतील मग फर्स्ट टाइम वोटरनी करायचं तरी काय? सर, महाराष्ट्रातली विधानसभा झाली, लाडकी बहीण योजना आली, तो एक टर्निंग पॉईंट ठरला. तिथे जीविका योजनेअंतर्गत 10,000 रुपये वाटले गेले. बघा, मला वाटतं हे एक साधारणपणे भाजपकडून एक उदाहरण बनवलं जातं. महिला वोटर्स ह्या काही फक्त 10,000 रुपये किंवा 1,500 रुपयावर फसणाऱ्या नाहीयेत. महिला या खूप विचार करून मतदान करतात आणि देशाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल, महिलांचं मत मिळवायला महिलांचा विश्वास मिळवणं पहिलं गरजेचं असतो. फक्त काही कोणी लाडकी बहीण योजना असेल किंवा 10,000 रुपये दिले असतील निवडणुकीच्या तोंडावर, ह्याच्यासाठी महिला तर बिलकुल मतदान करत नाहीत. आणि बिहारसारखं राज्य जिथे राजकारण प्रत्येकाच्या नसामध्ये आहे, मला वाटतं ह्याच्यावर झालं नाहीये. पण हे काय एक कारण झालंय की बघा आम्ही एवढे रुपये दिले म्हणून महिलांनी आमच्यासाठी मतदान केलं आणि त्या नावावर वोट चोरी हे जस्टिफाय करतात. हे महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एकतर हा टॅक्सपेअरचा पैसा तुम्हाला न विचारता वळवला जातो निवडणुकीसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या नावावर ही मत चोरी खपवण्याचा प्रयत्न करतात. महिला काही फक्त 1,500 रुपये, 2,000 रुपये, 2,500 रुपये, 10,000 रुपयावर मतदान करत नाहीत. महिला या समाजाचा विचार करून मतदान करतात. बिहारमध्ये जेव्हा आता भाजप निवडून आलंय त्यावेळी आता ते बोलतात की सनातन धर्माला आहे त्यांनी नाकारलं म्हणून त्या ठिकाणी मोठा कोणी? बिहारनी सनातन काय धर्म भाजप सर्टिफिकेट देतं हिंदुत्वाचं?
जिन्नाच्या कबरीवर कोण गेलं होतं? पाकिस्तान बरोबर कोण क्रिकेट खेळला आता? भाजप कोण बनतं सर्टिफिकेट देणार आम्हाला? आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, देखते हैं आप इसे क्या कहना। पहले प्रथम तो मैं चुनाव आयोग का बहुत ही मन से अभिनंदन करना चाहता हूं, दिल से अभिनंदन करना चाहता हूं कि जो उन्होंने प्रयोग किया भाजपा के लिए, जो उनके मालक है चुनाव आयोग के भाजपा, उनके लिए जो प्रयोग किया SIR का हो, 65 लाख मतदाताओं को यादी से निकालना हो, वो आज यशस्वी दिख रहा है। सबसे बड़ी बात यही है कि दो बात, एक, क्या नीतीश कुमार जी असल में सीएम बन पाएंगे भाजपा के खेल के साथ? दूसरी बात, मैं सिर्फ यानी कोई बड़ा आदमी नहीं हूं उनको सलाह देने के लिए, लेकिन अपनी पार्टी को एक साथ रखें, क्योंकि जो हमने भाजपा करीबी से देखी आज की भाजपा, वो उनके साथ भी खेल हो सकता है। तो निगाह खुली रखें, नजर खुली रखें। मैं बिल्कुल नहीं मानता कि ये महिलाओं की जो स्कीम्स है वो वोट को ऐसे घुमाती है। महिलाएं बहुत विचार करके, विमर्श करके इस पे मतदान करती है। जो महिला वोटर होता है, आपने देखा होगा पहले इतिहास से ही अभी तक पिछले 75 साल में समाज का विचार करती है, ना कि खुद का। कभी भी उन्होंने पैसा के लिए वोटिंग नहीं किया, फिर वो 1,500 या लाडली बहना हो या 10,000 हो, उन्होंने नोट देख के वोट नहीं दिया है, उन्होंने चेहरा देख के वोट किया है। लेकिन शायद यह भी एक कारण बनते जा रहा है कि देखो हमने लाडली बहना लाई, महिलाओं ने बहुत भारी संख्या में वोटिंग किया, तो वोट चोरी को जस्टिफाई करने के लिए महिलाओं को आगे ला रहे हैं। खास करके बिहार जैसे राज्य में, जहां राजनीति हर एक के नस में है, आमतौर पे राजनीति पे बात होती है, मुझे नहीं लगता कि सिर्फ ऐसे कोई स्कीम पे महिलाओं ने वोटिंग किया होगा। लेकिन ये बात साफ है कि वोट चोरी तो हुई है, क्योंकि भाजपा जो 105 सीट लड़ी थी, कितने सीटें जीती है? 95 सीट तो जीती है। तो ये जो मैजिक है, ये जो जादू है, वो तो चुनाव आयोग का है। राहुल गांधी जी ने जिस तरह से नहीं, चलो ना, तो दो बातें हैं। आप ही के माध्यम से मैंने देखा है बहुत सारे सोशल मीडिया के हैंडल्स पे और मीडिया के हैंडल्स पे काफी सारे ऐसे लोग थे जिन्होंने महाराष्ट्र में वोट किया, बिहार में वोट किया, हरिद्वार में वोट किया, बिहार में वोट किया, उत्तराखंड में किया, बिहार में वोट किया। तो ये सारे जो डबल वोटर्स हैं, और बहुत सारे तो भाजपा के कार्यकर्ता है, उनके पदाधिकारी है। वैसे ही अगर आप देखें तो पिछले 2-3 दिनों में वीवीपैट स्लिप्स कैसे मिली है? रात को 3 बजे कोई ट्रक घुसना चाहता था वो स्ट्रांग रूम में, कैसे घुसना चाहता था, सीसीटीवी बंद हुए। तो ये सारी सेटिंग की जो चुनाव है वो बंद करें, बैलेट पेपर पे ले दिखाए। लेकिन SIR में अगर 65 लाख लोगों का अधिकार छीन ले आप, तो कौन सा चुनाव और कौन सा आयोग? तो ये तो सिलेक्शन कमीशन ऑफ इंडिया कर दो ना, क्यों इलेक्शन कमीशन बोलते हो आप?